मातोश्रीच्या अंगणी टरबुजाचं झाड शीर्षक वाचून तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी आज नेमक्या कोणत्या मुद्द्यावर बोलणार आहे. मित्रांनो, टरबूज हे झाडाला लागतं की वेलीला? टरबुजाला दररोज न चुकता पाणी द्यावं लागतं की ते जे मिळेल त्या पाण्यावर टरबूज वाढतो? हे ज्यांना बाप जन्मत माहीत नाही आहे ते लोकही उठतात आणि हास्य जत्रावाले पंचेस काढायला निघतात. म्हणजे टरबुजाच्या झाडालाही पाणी घालायला लागतं. कोणी सांगितलं तुम्हाला टरबुजाचं झाड असतं? हे कोणी सांगितलं तुम्हाला? स्क्रिप्ट रायटर कोण म्हणून विचारू नका, कारण त्या स्क्रिप्ट रायटरचा यात काहीच दोष नाही. ते बिचार लिहून देते बऱ्यापैकी, पण आमच्या गाण्याला का नाही आपलीच लाल करायची लय हौस. मित्रो, या हौसेला मोल नसतं. तसं या टुकार पंचेसला पण लाफ्टर नसतो ना टाळ्या मिळतात. नाव मात्र स्क्रिप्ट रायटरचं खराब होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, कोण हा टुकार गण्या? तेच तर सांगणार आहे आजच्या या छोट्याशा विवेचनात. नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहतात आकार DG9. मित्रांनो, काल हिंगोलीत शिल्लक सेनेची सभा झाली. कळमनुरीचे आमदार आपले संजय बांगर, जे सध्याच्या शिंदेच्या शिवसेनेत आहेत, ते सुरुवातीला जेव्हा हे बंड झालं ना तेव्हा काहीशा द्विधा मनस्थितीत होते. मीडियासमोर रडले काय, बाळासाहेबांच्या नावानं आणाभाका घेतल्या काय. त्यानंतर सभागृहात शिंदेच्या सोबत गेली. या संजय बांगरांना अंगावर घ्यायला नंतर अनेक योद्धे रणरागिण्या या सोडण्यात आल्या. आपल्या अंधारेताई, त्या अयोध्या पोळ, हे यांना सोडण्यात आलं. पण हा पट्ट्या बांगर काही बदला नाही. त्यात संजय बांगरांच्या मतदारसंघात काल उभाटा गटाचे गटप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची निर्धार सभा झाली. मधल्या काळात वज्रमुठीच्या सभा व्हायच्या. अजितदादांच्या भाषेत ती वज्रमुठीची सभा आहे. वज्रमुठ सभा नाही, वज्रमुठीची सभा. आता मूठ वळायला बोटच शिल्लक नाही आहेत म्हटल्यावर मूठ वळणार कुठून? अशी अवस्था या मावा आघाडीची झालेली आहे. असं असताना मग अशा फुटकळ निर्धार सभा वगैरे सुरू झाल्या. सभेला मार्गदर्शन करायला येणारा हा वक्ता हा जर पट्टीचा असेल तर त्याच्या भाषणाला कुठल्याही मूल्यमापनाची फुटपट्टी लावावी लागत नाही. पण शिल्लक गटाचे प्रमुख अशा महत्त्वाच्या सभांमध्ये हास्य जत्रेचं स्किट वाचून दाखवणार असतील तर मग राम बचाए अशी अवस्था होते. तिथे समोर जमलेले जे असतात ना, ते सगळे अशाच आविर्भावात बसलेले असतात. ते वाचवा रे बाबा. त्यात म्हणे जालना, नांदेड, परभणी, हिंगोली अशा सगळ्याच ठिकाणून लोक जमा करून आणली गेली होती कालच्या सभेला. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही, पण प्रत्येकाला सांगितलं गेलं होतं की हसताय ना, हसायलाच पाहिजे. हास्य जत्रेचा नियम आहे. नाहीतर 500 कट बिर्याणी पण हाफ प्लेट. मग काय करणार बिचारे? जो तो पोट धरून हसायला लागला. वाक्य विनोदी असो की गंभीर, हास्याचा स्फोट होताना दिसत होता गर्दीत. मग अशावेळी वक्त्याच्या अंगात दादा कोंडके संचारला तर त्या वक्त्याची ती चूक काय? दादा कोंडके हे माननीय बाळासाहेबांच्या प्रेमाखातर कधी काळी शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसायचे. म्हणून याचा अर्थ असा नाही की गटप्रमुखांनी दादांचं पानसट आणि डबल मिनिंग संवादाचं पेटंट आपल्या नावावर करून घ्यावं. सगळंच आपल्या नावावर करून घ्यायला बघतात सध्या ते. तर दादांच्या सुरुवातीच्या काळातले काही सिनेमे जे ओळीनं सिल्वर जुबली झाले होते, सिल्वर जुबली हिट झाले होते, ते सोडले तर नंतर दादांचा तोल जाताना दिसत होता आपल्याला. ते सिनेमात हजरजबाबी स्वभावाला जागून आपल्या नेहमीच्या म्हणजे लिहून दिलेल्या डायलॉगच्या ऐवजी भलतेच डायलॉग बोलायचे, ज्याला ॲडिशन म्हणतात. पण या ॲडिशनने समोरचे कलाकार गोंधळून जायचे. त्यांना त्यावर आपण काय बोलायचं, कसं रिॲक्ट व्हायचं, तर हे न समजल्यानं बावचळून जायचं आणि सीनचा सत्यानाश व्हायचा. काल हिंगोलीतही तसंच झालं, पण इथे व्यासपीठावरचा दादाच बावचळल्यागत बोलत होता. उद्धवजींनी काल एक चूक केली आपल्या भाषणात, म्हणजे मला तरी तसं वाटतंय. ती म्हणजे त्यांना महाराष्ट्रात 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असल्याचा पडलेला विसर. फडणवीस जपान दौऱ्यावर गेले म्हणजे इकडे महाराष्ट्राला कोणीच वाली उरला नाही, हे त्यांचं जे परसेप्शन होतं. त्यामागे सगळ्यात मोठं कारण हेच की 2014ला जेव्हा युती सरकार जे होतं ते राज्यात होतं, तेव्हा सगळं जे काही राजकारभार जो होता हे फडणवीस बघायचे. यांच्या मंत्र्यांच्या खिशात राजीनामे होते, त्यामुळे हे काय राजकारभार करत असतील असं मला वाटत नाही. जमेल तिथं भांडूपचा देवानंद सामनातून माझी फिल्लमबाजी हे सदर लिहायचा. त्यात केंद्र सरकारवर आणि राज्य सरकारवर टीका करायचा. ज्या सरकारात तुमचा पक्ष सहभागी आहे, 12-15 मंत्री त्या सरकारचे बेरर्स आहेत, त्या सरकारच्या फाटक्या बनियांच्या भोकात बोटं घालण्याचं काम 5 वर्ष सातत्यानं सुरू होतं. उद्धवजींना त्यावेळेस एवढंच दिसत होतं की माझे सरकारात नेमलेले सचिन वाझे बरोबर वसुली करतायत की नाही, बाकी गेलं गाढवाच्या, समजलं ना.
राज्याचा डोलारा कोणी सांभाळायचा तर फडणवीसांनी, बाकी भोकात बोटं कोणी घालायची तर आम्ही. तर हे सूत्र पक्क डोक्यात बसलेल्या माणसाला अजून काय दिसणार? फडणवीस जपान दौऱ्यावर गेले, राज्यात दुष्काळ पडलेला असताना फडणवीस जपानला कसे काय गेले, कसे काय जातात? तिकडे जाऊन डॉक्टरेट स्वीकारतात. चालायला काय अर्थ आहे? तुम्ही राज्य वाऱ्यावर सोडून परदेशी जाऊच कसं शकता? अहो मालक, इकडे राज्य सांभाळायला शिवसेनेचा मुख्यमंत्री बसलाय की, दिवस रात्र काम करतो, 24 तास काम करतो, पण तो तुम्हाला दिसेल कसा? उपमुख्यमंत्री म्हणून खमक्या अजितदादा बसलाय की, तोही तुम्हाला कसा दिसेल? कारण काम कोण करतं तर देवेंद्र फडणवीस, हेच तुमच्या डोक्यात फिट्ट बसलेलं आहे. त्यामुळे राज्यात नसलेला दुष्काळ दूर करायचं सोडून फडणवीस जपानला गेलेच कशाला, हा प्रश्न उद्धवजींना पडणं स्वाभाविक आहे. त्यानुसार तो पडला. वर भरकटल्यासारखं म्हणायचं की मी फडणवीसांबद्दल अलीकडे काहीही बोललो की बोबाटा होतो. मागे त्या सुप्रियाताई पण बोलल्या, बिचारा त्या फडणवीसांबद्दल मी काही बोलणार नाही. तर हे पण म्हणत होते मी त्यांच्याबद्दल काहीच बोलणार नाही. त्यामुळे मी त्यांना मागे जसं फडतूस बोललो होतो तसं आता नाही बोलणार. एकदा कलंक बोललो होतो, आता नाही बोलणार. आता मला खरं तर थापाड्या बोलायचं होतं पण नाही बोलणार. का नाही बोलणार? सोशल मीडियावर ट्रोल व्हायची भीती वाटते का उद्धवजी तुम्हाला? कारण भाजपा IT सेलवाले बेवारस ती पोरं आहेत, ते तर आहेतच टपलेले खेचायला. पण अलीकडे सारासार विचार करणारा नेटकरी तुमच्यासारख्यांची खेचायला मागे पुढे पाहत नाही. ते छगन भुजबळ अलीकडे काय बोलले, शिवाजी संभाजी बामनात नसतात म्हणून. अहो उठसूट छगन हे नाव कसं फडतूस आहे हे सांगणारे मीम्स आणि पोस्ट सोशल मीडियावर नुसते कोसळत होते 3 दिवस. अगदी चांद्रयान मोहीम यशस्वी झाली, त्या संशोधकांची सगळ्यांची नावं प्रसिद्ध केली गेली लोक सोशल मीडियावर, आणि वर लोक विचारतात बघा यात कुठे छगन आहे का? तर छगन नाही म्हणून चांद्रयान मोहीम यशस्वी झाली. एखादा छगन असता तर बोंबलला असं सगळं. अहो त्या छगनरावना तोंड लपवायला देखील जागा शिल्लक ठेवली नव्हती या लोकांनी. आता तुम्ही असे काहीतरी विधानं करता. आता तुम्ही बोलाल कलंक आहे, थापाड्या आहे, फडतूस आहे, बोलून तर बघा काय गंमत येते. उद्धवजी छगन भुजबळांच्या वाटेवरून जात आहेत की काय असं वाटावं या पद्धतीचे डायलॉग कालच्या सभेत बाहेर आले. सरकार आपल्या दारी, यांच्या कामांपेक्षा थापाच लय भारी. हे मग जुळवायला हे पण लय भारी आहेत. यांचं सरकार तर आजारी बनून बसलं घरी, कोणाच्याही घरीदारी नाही, आपल्या अम्मीजान हवेलीत मातोश्रीवर आपलं मानेला पट्टा लावून बसले होते. म्हणजे ह्यांचं सरकार आजारी आणि हे सदन कदा घरी. यांनी कामं केली नाहीत, सचिन वाजेला मात्र कामाला लावला, आता फळं भोगतायत. तसं फळं हे खाण्याचा विषय आहे, त्यामागचं सायन्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं नाहीच आहे. हे पुन्हा एकदा उद्धवजींनी सिद्ध करून दाखवलं. ते टरबुजाचं झाड आणि त्यालाही पाणी घालावं लागतं, हा ऐतिहासिक संदर्भ देऊन त्यांनी हे काल पुन्हा सिद्ध केलं की फळं हे खाण्याचा विषय आहे. ती कशी उगवतात, झाडाला लागतात की वेलीला लागतात, त्याबद्दल काय विचारायचं नाही. त्याला पाणी घालायचं असतं का खत घालायचं असतं की ते असेच उन्हावरती आणि हवेवरती मोठी होतात, हा विषय काढायचा नाही. फळं फक्त खाण्यासाठी असतात. कापून द्यायला कोणतरी थापा असतो, प्लेटमध्ये सजवून राऊत घेऊन येतात आणि आपलं काम खायचं. मग ते झाडाला लागलंय की वेलीला लागलंय याच्याशी आपल्याला काय देणं घेणं नाही का मित्र? टरबूज झाडाला येतं की वेलीला लागतं हा प्रश्न आपल्या माजी नंबर 1 मुख्यमंत्र्यांना विचारायचा नसतोच. कारण यांची जी लायकी आहे ना ती मागे एकदा खुद्द आधारवड शरद पवारांनी स्पष्ट केलेली आहे. कशी ते पहा. आयुष्यात एक सुद्धा ज्यांनी निवडणूक लढवली नाही त्यांनी मला सांगायचं. मी 14 वेळेस निवडणुकीला उभं राहिलो, निवडून आलो, कधी पराभव बघितलेला नाही. आणि 14 वेळेस जो निवडणूक लढवतो त्याला हे चिरंजीव सांगणार उद्धव ठाकरेंनी काय कर्तृत्व दाखवलं. बाळासाहेबांनी बिचाऱ्यांनी आयुष्यभर कष्ट केले आणि संघटना उभी केली, तरुणांची शक्ती उभी केली, तरुणांना आकर्षित केलं. ते गेल्याच्या नंतर हे ग्रस्त आयत्या पिठावर बसले आणि हवन राज्याचं नेतृत्व करण्याच्याबद्दलच्या गप्पा मारतात. त्यांचं कर्तृत्व काय की संघटना उभा करण्याच्याबद्दलचं. आणि म्हणून श्रीमंत भोगी म्हणायचं असेल तर ते उद्धव ठाकरेंना श्रीमंत भोगी म्हणलं पाहिजे. कारण बाप ज्यांची ही संघटनेची श्रीमंती ही त्यांच्याकडे चालत आली आणि त्यामुळंच आज काहीतरी जाऊन 2 शब्द सांगण्याच्या संबंधीची संधी त्यांना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळते. त्यांचं स्वतःचं कर्तृत्व हे शून्य कर्तृत्व आहे हे सांगायला आणखी कोणाची काही गरज नाही.
की आता उद्धव ज्या पद्धतीने बोलतोय त्यावरून त्याचं नाव बदलावं लागेल, उद्धवच्याऐवजी उद्धव ठाकरे आम्हाला त्याचं नाव करावं लागेल, ही कल्पना त्यांच्या कुटुंबातल्या काही लोकांनी माझ्या कानावर घातली होती. यांना स्वतःचं भांडवल नाही आणि बापाच्या भांडवलाचा अभिमान नाही आणि त्यामुळे जो फरक आहे त्याचं नाव घेऊन आपला संसार उभं करण्याच्याबद्दलचा प्रयत्न ते करतात. आता महाविकास आघाडीचे शिल्पकार थोरले पवार यांच्या मनात उद्धव ठाकरे या माणसाबद्दल इतका आदर ठासून भरलेला असताना ते आघाडीत यांच्यासाठी यांच्याकडून बॅटिंग करत असतील का असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. शरद पवारांची जी मतं आहेत तीच मतं त्यांच्या शिष्याची म्हणजे संजय राजाराम राऊत यांची देखील आहे, पण ती अशी जाहीरपणे कुठेच उघड झाली नाही. ती एका ठिकाणी एकनाथ शिंदेंसमोर उघड केली गेली होती. ही गरळ संजय राऊतांनी शिंदेंसमोर ओकलेली. मागे शिंदेंनी एका पत्रकार परिषदेत शिवसेनेचा एक नेता असं संबोधत याबाबत वाच्यता केली होती की त्या नेत्यानं कुठल्या शेलक्या भाषेत पक्षप्रमुखांची तारीफ केली हे मी वेळ आल्यावर उघड करीन असं एकनाथ शिंदे बोलले होते, पण ती रेकॉर्डिंग वेळ येण्याआधीच काही लोकांच्या हाती लागली. त्यात पवारांचेच विचार शेलक्या शब्दात राऊतांनी मांडले असं खात्रीशीर वृत्त आहे, कारण ती रेकॉर्डिंग माझ्याकडे नाही. खरोखर मी नाही ऐकली. वाटल्यास तुम्ही राऊतांच्या खास माणसाला विचारू शकता. असो, मातोश्रीच्या अंगणात जे टरबुजाचं झाड आहे त्याला उद्धवजी नियमित पाणी घालतात, म्हणून त्यांना मोसम जेव्हा असतो टरबुजाचा त्या मोसमात भरपूर टरबूज खायला मिळतात असंही वृत्त आहे. मला माहीत नाही. टरबूज आणि टरबुजाचं झाड हे दोन्ही त्यांनाच लखलाव असो. आपण फक्त गंमत बघायची. आणखी कुठली फळं कशाला लागतात, कुठली फळं आकाशात उगवतात, कुठली जमिनीत उगवतात, कुठली जमिनीच्या खाली उगवतात, याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही, हे उद्धवजींनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिजी नाही. धन्यवाद. नमस्कार.